ओके, तर काल आपण स्टार्ट केलं होतं ऍसिडिक बफर. ते रेकॉर्डिंग पूर्ण झालेलं नव्हतं, तर मी तुमचं कालचा पार्ट कंटिन्यू करतोय आणि लगेच पुढच्या पार्टवर जाऊयात. ओके, सो we discussed about types of buffer solutions. In that we have first buffer is known as simple buffer, which contains a single component, and it is made up of salt of weak acid and weak base. For example, आपल्याकडे आहे CH3CONH4. याच्यामध्ये वीक ऍसिड आहे ऍसिटिक ऍसिड आणि वीक बेस आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. ओके, मग याचं डिस्कशन होतं वॉटरमध्ये आणि हा 2 आयन प्रोड्यूस करतो, CH3CO- आणि NH4+. मग हा त्याचा बेसिक पार्ट आणि हा त्याचा ऍसिडिक पार्ट. ओके, मग याच्यामध्ये CH3CONH4 जो आहे हा एकच कंपाऊंड या सोल्युशन मध्ये असतो, दुसरं कोणताही कंपाऊंड नसतो. आणि समजा जर आपल्याकडे हे सिंपल बफरचं सोल्युशन असेल ज्याच्यामध्ये सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस असेल, याचा अर्थ त्याच्यामध्ये मग CH3CO- अँड NH4+ असे 2 कंपाऊंड्स असतात. मग याच्यामध्ये तुम्ही जर बाहेरून H+ ऍड केलात, याचा पीएच चेंज करण्यासाठी बाहेरून जर H+ ऍड केला, तर या सोल्युशन मध्ये जो प्रेझेंट आहे CH3CO- तो या H+ ला कॅच करतो आणि त्याच्यापासून तयार करतो CH3COH. म्हणजे H+ ला सगळं खाऊन टाकतो, म्हणजे पुन्हा या सोल्युशनचे पीएच चेंज नाही होणार. समजा या सोल्युशनचे पीएच काहीतरी असेल X इनिशियल पीएच, मग तुम्ही बाहेरून जर ऍसिड टाकला तर पीएच मध्ये ड्रास्टिक चेंज तो आपण पाहिलं होतं. पण या सिंपल बफर सोल्युशन मध्ये जो बेसिक पार्ट आहे, बेसिक का कारण आपल्याला माहिती आहे ना की एनायन जर पाण्यामध्ये टाकले तर ते हायड्रोलिसिस होऊन बेसिक सोल्युशन तयार होतं आणि मग ते ऍसिडला न्यूट्रलाइज करतं आणि पुन्हा ऍसिडिक ऍसिड तयार होतं. किंवा जर बाहेरून या सोल्युशन मध्ये जर तुम्ही OH- किंवा बेस जर ऍड केला, तर हा जो कॅटन आहे NH4+, हा त्या बेसला गेन करतो आणि त्याच्यापासून तयार करतो अमोनियम हायड्रॉक्साईड. म्हणजे पुन्हा एकदा काय होतं की आलेले OH- ला पूर्णपणे न्यूट्रलाइज केलं जातं, कारण कॅटन हा ऍसिड सारखं काम करतोय. कारण कॅटनचं जर पाण्यामध्ये हायड्रोलिसिस झालं की यू विल गेट द ऍसिडिक सोल्युशन. अशा प्रकारे मग सोल्युशनचा जो इनिशियल पीएच आहे तोच राहतो, तो बदलत नाही किंवा ड्रास्टिक चेंज होत नाही. जरी झाला तर फार थोडा होतो, पण ड्रास्टिक चेंज नाही होत. याला आपण म्हणतो सिंपल बफर्स. सिंपल बफर रेअरलीच तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं, त्यामुळे एवढं काही जास्त काही फारसं इम्पॉर्टंट नाहीये. थोडीशी बेसिक तुम्हाला मी आयडिया दिलेली आहे. नाउ वी आर गोइंग फॉर डिस्कसिंग सेकंड टाइप ऑफ बफर, दॅट इज कॉल्ड एज मिक्स्ड बफर. आणि या मिक्स्ड बफर मध्ये ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर 2 कंपाऊंड्स असतात. म्हणजे मिक्स्ड बफर जे सोल्युशन आहे ते तयार करण्यासाठी आपल्याला 2 कंपाऊंड लागतात. इथं मी म्हटलं होतं एकच कंपाऊंड लागतो, सिंगल कंपाऊंड हा होता अमोनियम ऍसिटेट. इथे 2 कंपाऊंड लागतात. परत त्यामध्ये परत मिक्स बफरचे 2 प्रकार पडतात, ऍसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरं असतं बेसिक बफर. ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. मग त्याला आपल्याला आता पहिल्यांदा ऍसिडिक बफर पाहायचा आहे.
बघूया काय आहे ते ऍसिडिक बफर. बघा, तर ऍसिडिक बफर हे बनलेले असतात वीक ऍसिड प्लस सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, किंवा और वीक ऍसिड प्लस इट्स कॉन्जुगेट बेस. याचं सगळ्यात सिंपल एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर समजा मी वीक ऍसिड घेतलं, आपल्या पेपरसाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ऍसिटिक ऍसिड, आणि त्या ऍसिटिक ऍसिडचा सॉल्ट वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस सोबत, ऍसिटिक ऍसिडचा सॉल्ट वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस सोबत. आता समजा तुम्ही स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईडला घेतलात तर ऍसिटिक ऍसिड आणि किंवा इथं आपण असं सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस म्हणण्यापेक्षा त्याला असं लिहायला पाहिजे बेटर, कारण जो तुम्ही इथं वीक ऍसिड चूज करताय ना त्याला लिहायला लागेल ना इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. इथे जो वीक ऍसिड चूज केलाय ना तोच इथे घ्यायला लागतो. इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. मग स्ट्रॉंग बेस मी सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं तर त्याचा सॉल्ट होणार सोडियम हायड्रॉक्साईड सोबत CH3CONA, सोडियम ऍसिटेट, हा सॉल्ट आहे. आणि हे आपलं वीक ऍसिड. मग बघा हे दोन कंपोनंट आले त्या ठिकाणी तुम्हाला. सो दीज आर टू कंपोनंट्स, वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस. ओके. किंवा जर आपण पुढचं एक्झाम्पल जर पाहिलं, वीक ऍसिड समजा मी ऍसिडिक ऍसिडच घेतलं पण त्याचा कॉन्जुगेट बेस कुठला आहे CH3CO-. कारण दोघांच्या मध्ये एका हायड्रोजनचा फरक आहे ना, हा त्याचा कॉन्जुगेट बेस. या मिक्सचरला सुद्धा आपण म्हणतो ऍसिडिक बफर, या मिक्सचरला सुद्धा ऍसिडिक बफर म्हणतो. त्यामुळे काळजी घ्या, ऍसिडिक बफर होत असताना काय काय हवंय आपल्याला, वीक ऍसिड तर एक पाहिजेच, त्याशिवाय बफर सोल्युशन तयार होत नाही. कारण की सॉल्ट हायड्रोलिसिसला आणि ऍसिड बफर किंवा बफर सोल्युशनला वीक कंपाऊंड लागतो कंपल्सरी. दोन्ही पण स्ट्रॉंग घेतलात ना ते सॉल्ट हायड्रोलिसिस पण होत नाही आणि बफर पण होत नाही. बफर आणि सॉल्ट हायड्रोलिसिस होण्यासाठी कमीत कमी एक कंपाऊंड वीक पाहिजे, आणि मग त्या साईडला त्याचा कॉन्जुगेट आयॉन किंवा सॉल्ट. मग याच्यामध्ये तुम्हाला ऍसिडिक बफर ओळखण्यासाठी इम्पॉर्टंट एक्सरसाइज आपल्याला करायचं. बरं, आता तुम्हाला फरक सांगतो की काल सांगितल्याप्रमाणे ते फरक आहे हे बघा. आपल्या या चॅप्टरचा मेन उद्देश काय आहे की पीएच डिटर्मिनेशन. जर आपल्याकडे फक्त ओनली ऍसिडिक ऍसिड जर असेल तर ते पीएच कसा काढतात, त्याचा हाफ ऑफ पीके मायनस लॉग सी. ओके. किंवा जर माझ्याकडे फक्त सॉल्ट असेल CH3CONA, ऍक्च्युली हा आता वीक ऍसिड आहे फक्त, आणि हा फक्त त्याचा सॉल्ट आहे सेपरेट, तर त्यावेळेस सॉल्ट हायड्रोलिसिस होतं इक्वलन्स पॉइंटला, आणि मग आपण पीएच कसं काढतो, मग हाफ ऑफ PKW. आणि आता दोन्ही पण कंपोनंट आहेत, बेसिक पण आहे आणि ऍसिडिक पण आहे, आणि हा बेसिक कंपोनंट ऍसिड पासून तयार होतो आणि पीएच काढतोय, म्हणून आपण पहिल्यांदा पीके पाहिजे, त्यानंतर पीकेबी पाहिजे. ह्याच्याबद्दल मी ट्रिक सांगितलं ऑलरेडी. हा, आता इम्पॉर्टंट आहे की इफ वी हॅव अ मिक्सचर ऑफ वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस, तर यालाच म्हणतो आपण ऍसिडिक बफर सोल्युशन. याला म्हणतो आपण ऍसिडिक बफर सोल्युशन. आणि मग याचा पीएच काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे हाफ नाही, यामध्ये पीके, जे वीक ऍसिड वापरला त्याचा पीके प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड.
पण हा जो फॉर्म्युला शेवटचा याला आपल्याला डिराईव्ह करायचं, लक्षात घ्या. वी आर गोइंग टू डिराईव्ह दिस फॉर्म्युला. हा आपल्याला डिराईव्ह करायचं, लक्षात घ्या. हे नंतर सांगतो. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे दोन्ही फॉर्म्युले. इंडिव्हिज्युअल असतं तर काय करायचं, दोन्ही फॉर्म्युले. आता पहिला एक्सरसाइज जो असेल त्याच्यामध्ये आपल्याला ऍसिडिक बफर ओळखायचे आहेत. कोणत्या मिक्सचरला ऍसिडिक बफर म्हणतोय आपण ओळखायचं आहे. हा आपला या ठिकाणी फर्स्ट पार्ट असेल. ओके, चला आपण तर स्टार्ट करत ऍसिडिक बफरला कसं ओळखायचं बघूयात आपण. पहिलं एक्झाम्पल काल सांगितल्याप्रमाणे मी समजा एक वीक ऍसिड आहे, मोनोबेसिक ऍसिड आहे. मोनोबेसिक म्हणजे ज्याच्यामध्ये एकच हायड्रोजन असतो, त्याला त्याच्या सॉल्ट मध्ये विथ स्ट्रॉंग बेस, उदाहरणार्थ सोडियम ऍसिटेट, ऍसिडिक ऍसिड असं होतं ना. ए म्हणजे काय, या ठिकाणी CH3CO मायनस इमॅजिन करा. सोडियमला रिमूव्ह करा किंवा पोटॅशियम जोडा किंवा त्याच्या जागी बेरियम जोडा. बेरियमची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून ते CH3CO मायनस 2 टाइम्स आले पाहिजेत. हे काल मी सांगितलं होतं. हे फक्त बघून घ्या व्यवस्थित. यू कॅन इमॅजिन लाईक दिस. दिस इज लाईक CH3COH. मग H वेगळा काढला की हा काय राहिला, ए राहिला ना. आणि दिस इज लाईक CH3CONA. तर हा CH3CO म्हणजे ए असेल, हा ना Na झाला. एनएच्या जागी पोटॅशियम जोडता येतं किंवा जर बेरियम जोडला तर तुम्हाला CH3CO चे 2 ग्रुप लागतील, कारण त्याची व्हॅलन्सी 2 आहे ना. ग्रुप 2 चा एलिमेंट आहे तो. हे अशा प्रकारे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. असं समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं मी, फॉर्मिक ऍसिड. हे आपलं वीक ऍसिड आहे आणि त्याचा कॉन्ज्युगेट बेस CH3CO मायनस. हे ब्रॉन्स्टेड लोरिक थिअरी आपण वापरतो या ठिकाणी, हे लक्षात घ्या. थर्ड पार्ट आहे, समजा मी वापरलं या ठिकाणी बेन्झोइक ऍसिड. याला म्हणतात बेन्झोइक ऍसिड. हे एक वीक ऍसिड आहे हे पण, आणि ह्याचं नाव आहे फॉर्मिक ऍसिड. नाव पण लक्षात ठेवत चला, कुठं कुठं तरी यूज होतो केमिस्ट्री परत आपल्याला. फॉर्मिक ऍसिड आणि बेन्झोइक ऍसिडचा कॉन्ज्युगेट बेस जो असेल तो या ठिकाणी असेल CH3CO मायनस. हा त्याचा कॉन्ज्युगेट बेस. ओके, चौथं समजा मी एक्झाम्पल घेतलं HCN. HCN एक वीक ऍसिड आहे आणि त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस काय असेल, NaCN. हा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. परत पाचवा आहे नायट्रस ऍसिड. आता हे हायड्रोजन सायनाइड. ओके, हायड्रोजन सायनाइड. आणि हे आहे वीक ऍसिड. हे पण दिस इज नायट्रस ऍसिड. जस्ट यू रिमेंबर द नेम्स दॅट वी ओनली वॉन्ट. नायट्रस ऍसिड, ठीक आहे. आता बघा, नायट्रस ऍसिडला त्याच्या सॉल्ट मध्ये आपण टाकलं NaNO2. हा त्याचा सॉल्ट आहे विथ स्ट्रॉंग बेस. हे पण ऍसिडिक बफरचं सोल्युशन तयार करेल. सहावा आहे हायड्रोजन फ्लोराईड. हा पण एक वीक ऍसिड आहे आणि त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड, तो असेल KF. याचा सॉल्ट त्याच्या पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. फक्त HNOH रिमूव्ह करा, सॉल्ट तयार होतो वॉटर रिमूव्ह केले. आणि हा त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. ओके, सो दिस इज हायड्रोजन फ्लोराईड. हे लक्षात घ्या. ओके, 7th एक्झाम्पल घेतलं मी काहीतरी
HB हा एक वीक ऍसिड आहे आपण, आणि त्याचा कॉन्ज्युगेट बेस B मायनस असं करू. कसे घ्या ते काय फरक पडत नाही, ते कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर्स वर नुसते चालतं. ओके, किंवा हे नको एक्झाम्पल. ओके, आता मी काय करतो, 7th एक्झाम्पलला जातो. H2S बघा, आता ह्यामध्ये फरक आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाऊ. दिस पर्टिक्युलर H2S इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आता हे H2 जे आहे ना, दिस इज अ डायबेसिक ऍसिड. हे काय आहे, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे डायबेसिक ऍसिड आहे. डायबेसिक म्हणजे याच्यामध्ये इट कंटेन्स 2 ऍसिडिक हायड्रोजन्स. ऍसिडिक हायड्रोजन मी ओळखायला शिकवलेत ना, जे हायड्रोजन ग्रुप नंबर 16 एलिमेंटला किंवा 17 एलिमेंटला जोडलेलं असतं ना, ऍसिडिक म्हणतो आपण. मग 2 ऍसिडिक हायड्रोजन असेल तर हा 2 सॉल्ट तयार करतो. 2 सॉल्ट. विथ द स्ट्रॉंग बेस हा 2 सॉल्ट तयार करतो. मी तुम्हाला प्रोसेस सांगतो, हा 2 सॉल्ट कसा करेल. त्यासाठी आपण काम करूया. एका ब्युरेट मध्ये, काची अशी ट्यूब असते मोठी, त्याला ब्युरेट म्हणतात. उद्या मग कॉलेज सुरू झाले की तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. सो दिस इज कॉल्ड एज अ ब्युरेट. आणि इथं याच्यामध्ये आपण समजा काहीतरी घेतलं, फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये घेतलं H2S हायड्रोजन सल्फाइड, आणि याच्यामध्ये घेतलं मी NaOH, हा बेस आहे. मग तुम्हाला ऍसिडिक बफर करण्यासाठी काय लागतं, ऍसिडिक बफर साठी वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट टाकतो विथ स्ट्रॉंग बेस. मग सॉल्ट काढण्यासाठी तुम्हाला टायट्रेशन करायला लागेल ना, त्याशिवाय सॉल्ट कसं तयार होणार. वीक ऍसिड आणि त्याचा स्ट्रॉंग बेस, हे तुम्ही लक्षात घ्या. मग अजून मी ब्युरेट मधून सोडा वाटायचं टाकत नाहीये. ओके, मग कशी प्रोसिजर होणार बघा. आता प्रोसिजर ही स्टेप बाय स्टेप होणार, एकदम नाही होणार. एकदम नाही होणार. 2 ऍसिडिक हायड्रोजन आहेत आणि वीक ऍसिड जर 2 हायड्रोजन कंटेंट करत असेल तर त्याला स्टेप बाय स्टेप ब्रेक करतो ना आपण. म्हणजे लक्षात घ्या, मी मागच्या पण शिकवलंय, वीक ऍसिड मध्ये 2 हायड्रोजन असेल त्याला स्टेप बाय स्टेप ब्रेक करतो आपण. पहिल्यांदा HS मायनस तयार होतो आणि एक H प्लस बाहेर पडतो. नंतर सेकंड स्टेप मध्ये अजून एक H प्लस बाहेर पडतो. म्हणजे ऍसिडचं डिसोसिएशन जे आहे ना, H प्लस ला रिमूव्ह करण्याचं, ते स्टेप बाय स्टेप असतं वीक ऍसिडचं. तर हे एक वीक ऍसिड आहे. तर बघा, हा एक वीक ऍसिड आहे आणि हा आपला स्ट्रॉंग बेस. मग एक गोष्ट लक्षात घ्या, वीक ऍसिडला जेव्हा डिसोड करताय ते स्टेप बाय स्टेप असतो. तो दोन्ही हायड्रोजन एकदम देत नाही. मग तुम्ही काय करायचं, पहिल्या स्टेपला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला ना. आता लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिक तर माहित आहे, कुठलंही ऍसिड बेसची रिएक्शन असते की त्याच्यामधून वॉटर तयार होतं. न्यूट्रिशन रिएक्शन असतं, त्यामध्ये काय तयार होतं, वॉटर तयार होतं. वॉटर तयार होण्यासाठी बेस मधला कुठला पार्ट कारणीभूत असतो, OH, आणि ऍसिड मधला कुठला पार्ट असतो, H. मग ऍसिड बेस एकमेकांच्या संपर्कात आल्यावरती सॉल्ट आणि वॉटर तयार करतात. हे शाळेपासून शिकतो ना आपण, मी काही नवीन शिकवत नाहीये. व्हेनेवर बेस अँड ऍसिड कम्स टुगेदर दे फॉर्म अ वॉटर. वॉटर काढण्यासाठी बेस मधनं OH येतो, ऍसिड मधनं H येतो. आणि राहिलेल्या पार्ट सोबत, आता उदाहरणार्थ बेस मध्ये राहिला Na प्लस आणि HS मायनस, एकमेकांसोबत कंबाईन सॉल्ट तयार करतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता हे होणार कसं, आणि आपल्याला आता फोकस करायचं की आपल्याला या ठिकाणी ऍसिडिक बफर सोल्युशन तयार करायचं आहे, हे पण तुम्ही विसरून चालणार नाही. हिअर वी हॅव टू फाइंड आउट द ऍसिडिक बफर सोल्युशन, हे पण तुम्हाला या ठिकाणी विसरून चालणार नाही. आता ते कसं करायचं मी तुम्हाला सगळं सांगतो, तर लक्ष देऊन बघा.
मग आपण काय करायचं की पहिल्यांदा H2S, आता ह्यामधनं ड्रॉप वाईज तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईडला ऍड करायचं. पहिल्यांदा H2S आणि सोडियम हायड्रॉक्साईड एकमेकांसोबत रिएक्ट करणार आणि तयार करणार NaHS, कळलं तुम्हाला तुम्हाला काय म्हणायचं ते, आणि H2O. हे तयार झालं. मग पण प्रॉब्लेम असा आहे की हा वीक ऍसिड आणि हा स्ट्रॉंग बेस आहे. जर दोघांचे मोल्स इक्वल घेतलात, दोघांचे मोल जर इक्वल घेतलात तर ते सॉल्ट हायड्रोलिसिस होणार, फक्त सॉल्ट राहिलेला शिल्लक. पण मला ऍसिडिक बफर साठी फक्त सॉल्ट नकोय बाबा, मला वीक ऍसिड आणि त्याच्यासोबत त्याच्या बरोबर त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस हे दोन्ही कॉम्बिनेशन असेल तर ऍसिडिक बफर करणार ना मी. हे दोन्ही कॉम्बिनेशन असेल तर मी ऍसिडिक बफर करणार. मग मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी मला वीक ऍसिडला शिल्लक ठेवायचं आहे, तर मी काय करतो, याचे मोल्स घेतो 2 आणि किंवा मी समजा असं म्हणतो की याची मोल्स काहीतरी मी घेतो 3, कुणाची, वीक ऍसिडचे, आणि पहिल्या स्टेपला बेसचे मोल्स घेतो 1. मग सुरुवातीला हे काय तयार होणार नाही. ओके, मग आता मला सांगा, रिएक्शन बघितली की लिमिटिंग रिएजंट कोण आहे? लिमिटिंग रिएजंट सोडियम हायड्रॉक्साईड आहे ना, मग तो संपून गेला. मग 3 मधनं 1 निघून गेला तर ऍसिड शिल्लक राहिलं 2. कसं काढलं? लिमिटिंग रिएक्टर वरती कॅल्क्युलेशन करतो ना आपण. तर ऍसिड शिल्लक राहिलं 2 मोल्स आणि मग सॉल्ट तयार झाला 1 मोलचा. हा सॉल्ट तयार झाला 1 मोलचा. बघा आता शिल्लक राहिले ते, आता आलं बघा वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट. हे पहिलं ऍसिडिक बफर मिक्सचर बघा, वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. हेच तर कॉम्बिनेशन ऍसिडिक बफर सांगतं. पण जर तुम्ही ऍसिडचे आणि बेसचे मोल जर सेम घेतलात ना तर हे सगळं संपून जातं, फक्त सॉल्ट राहतो, ते सॉल्ट हायड्रोलिसिस झालं. म्हणजे मी आता सध्या इक्वलन्स पॉइंटला नाहीये. हे ऑलरेडी कसं प्रॅक्टिस झालंय. आता हे पहिलं ऍसिडिक बफरचं मिक्सचर आणि हे अजून मी इक्वलन्स पॉइंटला आलेलो नाहीये, कारण अजून ऍसिड मध्ये संपलेलं नाहीये. हे ऍसिड शिल्लक आहे. हे पूर्णपणे ऍसिड शिल्लक आहे, अजून ऍसिड संपलेलं नाही. म्हणजे मी सध्या कुठं आहे? सध्या मी आहे, हे जे ऍसिड बफर जे तयार झालं ना ते तयार झालं बिफोर इक्विव्हॅलन्स पॉइंट, बिफोर फर्स्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट, बिफोर फर्स्ट इक्विव्हॅलन्स पॉइंट. मग तुम्ही म्हणणार असेल बिफोर का? अरे बाबा, इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय? ऍसिड आणि बेसची मोल इक्वल होणे. पण अजून मी बेस कमीच टाकलाय ना, 1 मोलचं टाकलाय अजून मी. ऍसिड शिल्लक आहे ना. ऍसिड आणि बेसची मोल जेव्हा इक्वल होतील आणि एकमेकांना ते खाऊन टाकतील त्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स पॉइंट, बरोबर? म्हणजे अजून बेस कमी पडतोय. मग मला सांगा, ऍसिड अजून 2 मोलचं शिल्लक आहे. ऍसिड 2 मोलचं शिल्लक आहे, याला संपवण्यासाठी अजून वरून तुम्हाला बेरोड मधून अजून 2 मोल सोडियम हायड्रोक्साईड टाकला पाहिजे. मग अजून 2 मोल सोडियम हायड्रोक्साईड टाकलात, अजून सॉल्ट तयार होणार. म्हणजे टोटल सॉल्ट तयार होणार 3 मोलचं. आणि तो फर्स्ट इक्वलन्स पॉइंट आला. मग तो फर्स्ट इक्वलन्स पॉइंट आला तर तो सॉल्ट हायड्रोलिसिस झालं. पण माझं बफर सोल्युशन बघा आता तयार झाले ते बिफोर फर्स्ट इक्वलन्स पॉइंट. म्हणजे मी ऍसिडला मुद्दामून शिल्लक ठेवलंय आणि त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस तो पण आलाय.
हे कॉम्बिनेशन ऍसिडिक बफरचं आहे. म्हणजे मला इक्वलन्स पॉईंटच्या अगोदर ऍसिडिक बफर मिळतो बघा. म्हणजे बफर हा इक्वलन्स पॉईंटच्या अगोदर मिळतोय. बर, समजा आता तुम्ही काय करा, बिफोर इक्वलन्स पॉईंट आहात. आता तुम्ही इक्वलन्स पॉईंटला अचीव्ह व्हा. आता पहिला ऍसिडिक बफर मला भेटला या ठिकाणी. मग तुम्ही इक्वलन्स पॉईंटला या. मग इक्वलन्स पॉईंटला कसं येणार बाबा तुम्ही, तर जे H2S आहे 2 मोलचं शिल्लक आहे अजून, ते 2 मोलचं. आता तुम्ही इक्वलन्स पॉईंटला या. कसं येणार, बेसचे पण 2 मोल टाका. हे शिल्लक होतं, बेसचे पण 2 मोल टाका. पुन्हा नवीन रिएक्शन होणार, NaHS आणि परत वॉटर तयार होणार. सुरुवातीला हे तयार होणार नाही आणि परत हे संपून जातील ऍसिड बेस आणि सॉल्ट तयार झाला 2 मोल. आता पहिला झाला 1 मोलचा, आता 2 मोलचा झाला. टोटल NaHS तयार झाला. मग ह्या ठिकाणी तुम्ही असं म्हणता येईल, ऍट फर्स्ट इक्वलन्स पॉइंट टोटल NaHS जो तयार झालाय तो 3 मोल्स आहे बघा. हे 1 आणि हे 2. हा, आता तुम्ही म्हणणार सर हे जे लिहिलंय इक्वलन्स पॉइंट, फर्स्ट इक्वलन्स पॉइंट, हे कोणती केस आहे, हे बफर सोल्युशन आहे का, तर हे नाही. हे आता परत बफर नाही बघा. हे ऍक्च्युली सॉल्ट हायड्रोलिसिस झालं. कसं काय सॉल्ट हायड्रोलिसिस, कारण ऍसिड आणि बेसचे मोल्स इक्वल घेतला, सगळं संपून गेलं आणि फायनली माझ्याकडे 3 मोलचा सॉल्ट आहे ना, तो सॉल्टचा आता सॉल्ट हायड्रोलिसिस करायला लागेल मला. मग बफर कधी मिळालं होतं मला, बफर बिफोर फर्स्ट इक्वलन्स पॉइंट मिळालं होतं बघा ते. बर, ओके. आता तुम्ही इमॅजिन करा, आता या सोल्युशन मध्ये काय राहिलं, फक्त माझ्याकडे सॉल्ट आहे. अजून वरती ब्युरेट मध्ये सोडियम हायड्रॉक्साईड आहे, त्याचा फक्त व्हॉल्यूम कमी झालाय. आता पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो बघा. आता पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो, लक्षून बघा व्यवस्थित. तुम्ही पुढच्या स्लाइडला दाखवतोय. तुम्ही इमॅजिन करा, लॅबोरेटरी मध्ये तुम्ही प्रॅक्टिकल करताय आणि हे प्रॅक्टिकल करत असताना यू हॅव युटिलाइज द सोडियम हायड्रॉक्साईड. पहिल्यांदा 1 मोल वापरलं, मुद्दामून कमी वापरलं, ऍसिड जास्त ठेवलं मुद्दामून. म्हणजे टोटल मी इनिशियली घेत असताना ऍसिडचे मोल्स 3 घेतले होते. ऍसिडचे मोल मुद्दामून 3 घेतले. मग ड्रॉप वाईज मी मोल सोडियम हायड्रॉक्साईडचे मोल्स टाकतोय. मग ड्रॉप वाईज मी मुद्दामून 1 मोल टाकला. तर लिमिटिंग रिएक्टंट आपण बघितलंय मोल कन्सेप्ट मध्ये, सोडियम हायड्रॉक्साईड लिमिटिंग रिएक्टंट तो संपून गेला, कारण त्याचे मोल्स 1 आहेत ना. आपल्याला माहिती ना लिमिटिंग रिएक्टंट कसं काढायचा. रिएक्शन कोएफिशियंट गिवन मोल्सला डिवाइड करायचं 1/1 आणि 3/1. कुठला रेशो छोटा आहे, NaOH रेशो छोटा आहे, तो लिमिटिंग रिएक्टंट. तो सगळा संपतो ना, एक्सिस रिएक्टंट शिल्लक राहतो. मग कसं काढायचं, तर H2S आणि NaOH मोल रेशो 1:1 आहे. म्हणजे हा एक रिएक्ट झाला की हा पण एक रिएक्ट होणार. मग 3 पैकी 1 निघून गेला, राहिलं किती शिल्लक, 2 राहिलं ना. आणि लिमिटिंग रिएक्टंट ठरवतो प्रोडक्ट तयार होतो. मग NaHS तयार झाला 1 मोलचा. मग बघा, हा जो सॉल्ट आहे, आता हे वीक ऍसिड राहिलं 2 मोलचं आणि 1 मोलचं काय आलं, सॉल्ट ऑफ दिस वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड आणि सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस हे दोघं पण आहेत. म्हणजे हे ऍसिड बिफर आहे, ऍसिड बफर. पण हे बिफोर फर्स्ट इक्वलन्स पॉइंट. इक्वलन्स पॉइंट म्हणजे काय, ऍसिड आणि बेसचे मोल्स इक्वल राहणे आणि ते दोघं पण संपून जाणे. पण आता हे दोघे पण नाही संपलेत, ऍसिड शिल्लक आहे, बेस संपलाय फक्त. म्हणजे यू आर नॉट ॲट इक्वलन्स पॉइंट, यू आर बिफोर इक्वलन्स पॉइंट. सो यू आर गोइंग टू गेट द ऍसिडिक बफर. आता पुढं काय, पुढं मग अजून बेस कमी पडतो ना इक्वलन्सला येण्यासाठी. मग अजून ड्रॉप वाईज बेस टाका. मग अजून राहिलेल्या 2 मोल H2S ला अजून परत 2 मोल बेस लागेल. मग त्यावेळी ऍसिड बेस एकमेकांना सगळं खाऊन टाकतील आणि मग सॉल्ट तयार झाला 2 मोलचा. मग सुरुवातीला 1 मोलचा सॉल्ट होता, आता 2 मोलचे सॉल्ट, टोटल 3 मोलचे सॉल्ट झालं ना. तर ही केस झाली सॉल्ट हायड्रोलिसिसची फर्स्ट इक्वलन्स पॉइंटला. दिस इज नॉट अ बफर सोल्युशन नाव. मी पहिलं ऍसिडिक बफर कॉम्बिनेशन डायबेसिक ऍसिडला कसं होऊ शकतं सांगितलं बिफोर इक्वलन्स पॉइंट. पुढे बघत आता तुम्ही कॉमन सेन्स लावा. आता इमॅजिन करा, ब्युरेट मधून, आता हा ब्युरेट म्हणतात त्याला, पुढे मग कॉलेजमध्ये लॅबोरेटरी प्रॅक्टिस होईल तुम्हाला कळेल, ह्याला ब्युरेट म्हणतात. ब्युरेट मधून सोडियम हायड्रॉक्साईड टाकत चालला, कमी झालाय तो आता.
मग कमी होत गेला, आता काहीतरी व्हॉल्यूम कमी झालं, एवढं राहिलं शिल्लक. एकदम एवढं जास्त कमी होत नाही. हा, पण कंटेनरचा पण आता व्हॉल्यूम वाढलाय. पण आता कंटेनर मध्ये नेमकं काय आहे हे माहित पाहिजे ना मला. कंटेनर मध्ये आता ऍसिड पण नाही आणि बेस पण नाही. कंटेनर मध्ये फक्त ओनली सॉल्ट आहे, NaHS, आणि इथं आता NaOH आहे. इथं तर NaOH आहे. मग मी परत ड्रॉप वाईज NaOH मध्ये टाकणार का? कारण अजून एक ऍसिडिक हायड्रोजन शिल्लक आहे ना. हे काय, अजून एक ऍसिडिक हायड्रोजन शिल्लक आहे, त्याच्याकडे ह्या OH लक्ष आहे. तो इकडे यायला बघणार आणि न्यूट्रल करायला बनवायला. आता मग परत पुढची रिएक्शन होणार. आता तुम्ही फर्स्ट इक्वलन्स पॉईंटच्या पुढे चाललाय. आता फर्स्ट बघा, मी बिफोर इक्वलन्स पॉईंट सांगितलं काय झालं, ऍसिडिक बफर होतं. फर्स्ट इक्वलन्स पॉईंटला सॉल्ट हायड्रोलिसिस झालं. आता तुम्ही काय करता बघा, रिएक्शन परत दाखवतो. NaHS प्लस NaOH याची रिएक्शन होते. आता हा OH आणि हा H वॉटर तयार करणार, कारण ही ऍसिड बेस रिएक्शन आहे ना. कारण हा आता एक तर बेस म्हणून काम करणार आणि हा जो सॉल्ट आहे ना तो ऍज अ ऍसिड म्हणून काम करणार. का? कारण हा एम्पोट्रिक आहे ना HS मायनस, त्याच्यामुळं. मग इथून तयार होणार 2 सोडियम आले Na2S, हा आपला सॉल्ट. मग आता गंमत बघा. आता मी फायनली सॉल्टचे मोल्स किती तयार केले होते? टोटल 3 तयार केलेत, 3. मग आता इथनं सुरुवात करताना माझे मोल्स 3 होते. बेस किती मला नाही माहित, 3. ओके. आणि समजा जर तुम्ही बेसचे एकच मोल टाकलात मुद्दामून, इथं स्टॉपर असतो, एक व्हॉल्व असतो, तर तो स्टॉपरचा वापर करून आपण बेसचे मुद्दामून 1 मोल टाकलं, सुरुवातीला हे तयार होत नाही. मग लिमिटिंग रिएक्टंट बेस झाला, तो सगळा संपला. मग लिमिटिंग रिएक्टंट ठरवतो ना किती प्रोडक्ट तयार होतो. मग सॉल्ट पण 1 मोलचाच तयार झाला. मग ह्यांचा दोघांचा रेशो 1:1 आहे. मग हा जर 1 मोल रिएक्ट झाला तर हा पण 1 रिएक्ट होतो. 1 रिएक्ट झाला की राहिला किती शिल्लक बाबा? मग 2. मग आता पुन्हा बघा, हे पण ऍक्च्युली आता वीक ऍसिड सारखं काम करते NaHS. हा त्याचा एक पार्ट आहे, किंवा असं म्हटलं तर काही हरकत नाही त्याला म्हणा. मग मला सांगा पहिली गोष्ट, मग तुमचं हे परत ऍसिडिक बफर सोल्युशन तयार झालं. कारण ह्यामध्ये काहीतरी तुमचा ऍसिडचा पार्ट शिल्लक राहतो NaHS चा, वीक ऍसिडचा पार्ट, आणि त्याचा सॉल्ट राहिला शिल्लक. पण आता तुम्ही सध्या कुठं आहे? बिटवीन फर्स्ट इक्वलन्स पॉइंट अँड सेकंड इक्वलन्स पॉइंट. बिटवीन फर्स्ट इक्वलन्स पॉइंट आणि सेकंड इक्वलन्स पॉइंट. का? कारण इक्वलन्सला काय लागतं, जेवढा ऍसिड आहे त्याला खाऊन टाकण्यासाठी सफिशियंट अमाऊंट मध्ये बेस आला पाहिजे, इक्वल अमाऊंट मध्ये बेस आला पाहिजे, पण तो नाहीये. बर, आता पुढच्या स्टेपला बघा. पुढच्या स्टेपला आता हे झालं ऍसिडिक बफर. पुढच्या स्टेपला परत NaOH टाका, कारण अजून ऍसिड शिल्लक आहे तो आपला, कारण हा ऍसिड म्हणूनच काम करतो ना, हा एक साईडला बेस असेल तर. मग 2 आणि 2 परत तयार झाला Na2S, आणि परत तयार झालं वॉटर. हे सुरुवातीला तयार होत नाही. आता एक्झॅक्टली दोघांनी खाऊन टाकलं, हे 2 तयार झाले. आता टोटल Na2S जो तयार झाला मोल्स टोटल, तो 2 मोल्स झाला. आता हे काय आलं, सेकंड इक्वलन्स पॉइंट आला, आणि इथं जे होणार ते सॉल्ट हायड्रोलिसिस होणार, नॉट बफर सोल्युशन. हे तुम्हाला कळलं पाहिजे. बस, आता जर हे बेसिक अंडरस्टँडिंग जर तुम्हाला बाळांनो कळलं, तर मग मला सांगा याच्यावर आपल्याला कन्क्लुजन काय काढता येतं, की हा जो H2S आहे तो 2 प्रकारचे ऍसिडिक बफर देतो. कसे बाबा? एक वीक ऍसिड H2S आणि त्याचा सॉल्ट पहिला तयार होतो NaHS, किंवा H2S वीक ऍसिड आणि त्याचा दुसरा सॉल्ट कुठला आहे? Na2S.
आता हे वीक ऍसिड सारखंच काम करतं, मी त्याला H2 लिहितो ना, ते NaHS लिहिण्याच्या ऐवजी, कारण तो सॉल्टच आहे ना, तो तुम्हाला सॉल्ट वाटेल म्हणून. दुसरा सॉल्ट आहे Na2S. म्हणजे याच्यावरनं काय अधोरेखित झालं की एखाद्या वीक ऍसिडमध्ये जेवढे ऍसिडिक हायड्रोजन्स असतात तेवढे सॉल्ट तयार होतात आणि तेवढेच ऍसिडिक बफर सोल्युशन्स पण तयार होतात ना. हा, पण ऍसिडिक बफर एक तर तयार होतो बिफोर इक्वलन्स पॉइंटला नाही, किंवा बिटवीन इक्वलन्स पॉइंट. मग याच्यावर आपण एक रूल काढला, तो रूल असा आला की नंबर ऑफ ऍसिडिक हायड्रोजन्स is equal to number of salts formed by it with reaction किंवा विथ बेस म्हणा, कारण ऍसिड बेस बरोबर सॉल्ट करू शकतो ना, आणि कोण करणार फॉर्म बाय इट म्हणा बाजल, आणि तेवढेच नंबर ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन्स तयार होतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. मग तुम्हाला तर बेसिक कळलं नेमकं मला काय म्हणायचं ते, काल पण सांगत होतो मी, पण ते ठीक आहे आता एक्सप्लेन केली मी सगळं डिटेलमध्ये. काल ते जरा वेळ नव्हता मला सगळं सांगायला. बिफोर फर्स्ट ऍट इक्वलन्स, बिटवीन इक्वलन्स काय करतं तुम्हाला तर कळतंय, इमॅजिन होते डायग्राम वरून बघा. हे एक्सपेरिमेंट तुम्ही करताय, असं एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबोरेटरीमध्ये पण करून बघू शकता, हे सगळं तुम्हाला करायचं असेल तर. आणि बफर सोल्युशन बेसिकली लक्षात ठेवा की बफर सोल्युशन स्वतःचा पीएच बदलू देत नाहीत. दे रेजिस्ट चेंज इन इट्स पीएच. दे रेजिस्ट चेंज इन इट्स पीएच. ओके, मग आता अजून एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला ऍसिडिक बफर फक्त ओळखायचंच, ते एवढं एक्सरसाइज आहे बाबा. अजून ते पुढची न्यूमेरिकल करायची, फक्त ऍसिडिक बफर तर ओळखताना पाहिजे. ओके, ऍसिडिक बफर ओळखताना पाहिजे. ओके, मग त्यासाठी अजून एक आपल्याकडं ऍसिड आहे H3PO2. आता H3PO2 तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे बाळांनो. P डबल बॉन्ड O, OH, H आणि H. यामध्ये ऍसिडिक हायड्रोजन एकच आहे, ओनली वन ऍसिडिक हायड्रोजन. का? कारण जो हायड्रोजन ग्रुप 16 च्या एलिमेंट्सला किंवा ग्रुप 17 एलिमेंटला जोडलेला असतो तो ऍसिडिक असतो. मग आता मी काय सांगितलंय, जेवढे नंबर ऑफ ऍसिडिक हायड्रोजन तेवढे नंबर ऑफ सॉल्ट्स विथ स्ट्रॉंग बेस म्हणा, ते आपलं विशेष प्रेम येणे सोडियम हायड्रोक्साईडवरती, नंबर ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन्स तेवढे तयार होतील. मग आता तुम्ही काही विचार न करता याच्यावर मी आता ऍसिडिक बफर सोल्युशन लिहितो. पहिल्यांदा वीक ऍसिड पाहिजे बाबा, लिही. 2 कंपाऊंड पाहिजेत ना मला, लक्षात ठेवा. चला काय काय सांगितलं असते मी, 2 कंपाऊंड पाहिजे म्हणून हे लिहिणं भाग आहे. वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग बेस. आता विचार करा, तुम्ही काय करा, आता ट्रिक सांगतो, बाकी सगळं मी सांगत बसत नाही. आता सोडियम मधलं Na की नाही, Na तो हायड्रोजनची जागा घेणार, एवढं लक्षात ठेवायचं. मग बाकीचं काउंट करा तुम्ही, H2PO2 असं, म्हणजे NaH2PO2 बस, हा त्याचा सॉल्टला कंजूसपणा केला मी ब्रॅकेट टाकणार. ओके, बस. आता बघा, एक ऍसिडिक हायड्रोजन, आता हे 2 हायड्रोजन फॉस्फरस जोडले तर ग्रुप 15 चे एलिमेंट आहे, ते रिप्लेस नाही होणार, फक्त हा रिप्लेस होणार. आणि हे ऍसिडिक बफर एकच तयार झालं बघा. आता जेवढे नंबर ऑफ ऍसिडिक हायड्रोजन तेवढे नंबर ऑफ ऍसिडिक बफर सोल्युशन, 9 नंबर. H3PO3 त्याला असं लिहत आपण HOP डबल बॉन्ड O
OHH, 2 ऍसिडिक हायड्रोजन आहेत. अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग 2 ऍसिडिक बफर सोल्युशन तयार होणार. कसं लिहिणार? पहिल्यांदा लिहा H3PO3 वीक ऍसिड आलं पाहिजे. 2 कंपाऊंड असं ऍसिडिक बफर मध्ये. आणि एकदा सोडियम हायड्रोजन काय करा, या H ला रिप्लेस करा. मग या H ला रिप्लेस केलं काय राहील शिल्लक बघा, Na. हे मोजा सगळं. H2PO3, दुसरं ऍसिडिक बफर सोल्युशन. दिस इज फर्स्ट ऍसिडिक बफर सोल्युशन. फर्स्ट. दुसरं H3PO3 हा वीक ऍसिड आहे, प्लस या हायड्रोजनला रिप्लेस करा. आणि ऑलरेडी हा झालाय आणि परत त्याला म्हणणं ह्याला ठेवणार परत तुम्ही तेच लिहिणार वरचं सॉल्ट. तेवढं तर कॉमन सेन्स वापर. चला, हा हायड्रोजन ऑलरेडी रिप्लेस झालाय, आता हा एक रिप्लेस करा. राहिले काय शिल्लक? HPO3 म्हणजे डबल Na2, डबल नाही, एक Na डबल झाला आणि HPO3. आणि हे ऍसिडिक बफर नंबर 2. आणि शेवटचं असतंय H3PO4. आता याच्यामधले ऍसिडिक हायड्रोजन मिळालं काउंट करा. 3 ऍसिडिक हायड्रोजन. मग तेवढे ऍसिडिक बफर सोल्युशन बघा, 1 2 2 3 3 आहे. मग याचा अर्थ H3PO4 पहिल्यांदा वीक ऍसिड लिहा, त्याचा सॉल्ट, एक सोडियम रिप्लेस करा. काय राहिलं बघा, NaH2PO3, NaH2, सॉरी अजून एक आहे नाही घेत, 4 ऑक्सिजन आहेत रे, मी पण काय लिहितो. हा, NaH2PO4 नाही, वरचं खालचं सेम वाटते ना मग सगळं. H3PO4. आता हा रिप्लेस झाला, आता हा रिप्लेस करा. म्हणजे 2 सोडियम आले, एक हायड्रोजन शिल्लक आहे. हे पहिलं ऍसिडिक बफर सोल्युशन, हे दुसरं, आणि शेवटचं सॉल्ट आपला हा एक हायड्रोजन रिप्लेस करा. टोटल 3 सोडियम आलेत आणि मध्ये राहिलं फक्त Na3PO4, तिसरं ऍसिडिक बफर सोल्युशन. बर, आता हे कसं तयार झालं सांगतो. हे पहिलं ऍसिडिक बफर तयार झालं बिफोर फर्स्ट इक्वलन्स पॉइंट. दुसरं ऍसिडिक बफर झालं बिफोर फर्स्ट अँड सॉरी बिटवीन फर्स्ट इक्वलन्स पॉइंट आणि सेकंड इक्वलन्स पॉइंट. आणि हा तयार झाला बिटवीन सेकंड इक्वलन्स पॉइंट आणि थर्ड इक्वलन्स पॉइंट, नॉट ऍट थर्ड इक्वलन्स पॉइंट. लक्षात घ्या, तिथे थांबतं ते. हे बिफोर फर्स्ट इक्वलन्स पॉइंट, हे बिटवीन फर्स्ट अँड सेकंड इक्वलन्स पॉइंट. हे लक्षात घ्या. ओके, ओके. नाऊ आता आपल्याला ऍसिडिक बफर ओळखायचं व्यवस्थित प्रॅक्टिस झाले. त्याच्यावरती आता एक पटकन एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करूया. म्हणजे काय होईल की पटकन आपल्याला क्वेश्चन्स आणि पेपरला जेही नीट आणि ऍडव्हान्सला की नाही बळांनो, ते ऍसिडिक बफर ओळखा म्हणूनच क्वेश्चन दिलेत. ते न्यूमेरिकल काय नाही, डायरेक्ट ओळखा म्हणूनच क्वेश्चन्स आहेत. मग ते कसं आहे सांगतो तुम्हाला बघा. आता क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी कसा विचारतो. त्यातले कुठले जेई मेनची, कुठले ऍडव्हान्स, कुठले नीटची सांगतो मी. क्वेश्चन बघा, which of the following will act as acidic buffers. आता ह्या क्वेश्चन मध्ये सांगतो, ट्रिक सांगतो. आता पहिला समजा क्वेश्चन आहे, CH3COH प्लस NaOH आणि कंसात दिलाय 1:1 मोल रेशो. दोघांचा 1:1 मोल रेशो दिलाय. तर आता हे क्वेश्चन सोडण्यासाठी, आता हे दोघांपासून ऍसिडिक बफर बनणार का नाही बनणार, हे असे क्वेश्चन सोडण्यासाठी आपण रिएक्शनचा सहारा घेतो.
आणि ते टायट्रेशनचं ते बघितलं की व्हिज्युअलायझेशन फक्त पाहिजे. टायट्रेशन म्हणजे फक्त व्हिज्युअलायझेशन पाहिजे. बिफोर इक्वलन्स पॉईंट काय होतं, अच्छा बिटवीन काय होतं वगैरे असं. समजा 1:1 मोड रेशो दिलाय. मग आता आपण काय करूयात ना, अशा क्वेश्चनला सॉल्व्ह करताना, आता हा जेई मेन नीटचा क्वेश्चन आहे बघा. आता ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना काय करायचं, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. आता ह्या दोघांच्या मध्ये कुठला कॉमन आयन आहे का बघा, नाहीये. इफ नो कॉमन आयन इज गिवन, देन राईट रिएक्शन. ही आपली ट्रिक आहे. मग रिएक्शन लिहा तुम्ही. कारण काय म्हटलं मी असं, कारण बाबांनो बघा, मी काय म्हटलं होतं, ऍसिडिक बफर म्हणजे वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट. मग मला सांगा, इथे कॉमन आयन आहे. कुठला कॉमन आयन आहे? ऍसिटेटचा. बघा हा दिसतो का, हा आणि हा कॉमन आहे ना. बघा इथं पण हा कॉमन आयन आहे. मग ते बघितलं पडत ना ऍसिडिक बफर आहे. मग बघितलं पडत ऍसिडिक बफर आहे. मग असे क्वेश्चन पेपर कसे देतील तुम्हाला ते? मग तुम्हाला काहीतरी ट्विस्ट करतील ना, डोकं वापरला भाग पडतील. मग मला सांगा, इथं मला दोघांच्या मध्ये काही कॉमन दिसत नाहीये. तर मी सांगितलं, इफ नो कॉमन आयन इज गिवन, देन राईट रिएक्शन. मग जे सांगितले ते फॉलो करायला लागतंय. ऑलरेडी भरपूर वर्ष डोकं लावलं मी, त्यामुळे तुम्ही नवीन डोकं लावून जाऊ नका यात. रिएक्शन लिहा, सिंपल रिएक्शन आहे. ह्यातला एच रिप्लेस होणार ओएच न, आणि तयार होणार CH3CONA प्लस H2. पण थांबा, रिएक्शन लिहून बघा. हे मोल कन्सेप्टचं आहे बघा. तर सगळं ह्याचे मोल्स आहेत 1, ह्याचे मोल्स दिलेत 1, कारण 1:1 रेशो म्हटलं ना, सुरुवातीला हा तयार होत नाही. मग मला सांगा बाळांनो, जेवढा ऍसिड आहे तेवढा जर बेस असेल, तर बेस संपला, ऍसिड पण संपला. A इज इक्वल टू बी म्हणजे इक्वल टू 1. हे काय तयार झालं, आपला सॉल्ट तयार झाला. तर हे ऍसिडिक बफर करणार नाही आयुष्यात. दिस इज द केस ऑफ सॉल्ट हायड्रोलिसिस. मग तुम्ही म्हणायचं हे ऍसिडिक बफर नाही करणार. दुसरा क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, CH3COH प्लस NaOH, आणि याला दिलं समजा कंसात 2:1 मोल रेशो. 2:1 मोल रेशो. कॉमन आयन आहे का काय? नाही बाबा. रिएक्शन लिहा, CH3COH प्लस NaOH गिव राइज टू, पुन्हा तेच सॉल्ट प्लस वाटर. जानी दुश्मन, एसिड बेस एक दूसरे का, हमेशा सॉल्ट प्लस वाटर. लेकिन रुको, इसके इनिशियल मोल्स 2 है, इसके 1 है. अभी सॉल्ट और पानी तैयार नहीं हुआ. अगर सॉल्ट और पानी तैयार नहीं हुआ, इसका मतलब क्या है, अब पहले ढूंढो लिमिटिंग रिएक्टेंट. मी शिकवलंय की लिमिटिंग रिएक्टेंट कसं ढूंढणे का, मोल कन्सेप्ट चॅप्टर मध्ये. गिवन मोल्सला रिएक्शन स्टॉचिओमेट्रीनं, गिवन मोल्सला रिएक्शनच्या नंबरनं डिवाइड करा. हा रेशो किती आला, 1/1 म्हणजे 1 आला. रिएक्शनचा नंबर 2 आहे, गिवन 2 आहे. हा रेशो किती आला, 2/1 म्हणजे 1 आला. सॉरी, 2/1 म्हणजे 1 वगैरे आहे. 2 हा रेशो मोठा आहे. मग जो रेशो छोटा तो लिमिटिंग रिएक्टंट आला. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हा आपला लिमिटिंग रिएक्टंट आहे. लिमिटिंग रिएक्टंट हा ठरवतो प्रोडक्ट किती तयार होणार. सॉल्ट या ठिकाणी तयार होणार 1, कारण लिमिटिंग आहे ना तो ठरवतो. आणि लिमिटिंग सगळा संपून जातो. बर, ऍसिडिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईडचा मोल रेशो एकमेकांशी 1:1 आहे. म्हणजे जर सोडियम हायड्रॉक्साईड जर 1 रिएक्ट झाला, तर ऍसिडिक ऍसिड पण 1 रिएक्ट होणार. पण तो दिलाय 2 पैकी 1 रिएक्ट झाला, राहिला किती शिल्लक, 1. 2 - 1 1. आता गंमत झाली, वीक ऍसिड शिल्लक राहिलं आणि त्याचा सॉल्ट पण शिल्लक राहिला, आणि दोघांच्या मध्ये एक आयन कॉमन आला बघा. मग हे वीक ऍसिड आणि हा त्याचा सॉल्ट विथ द स्ट्रॉंग बेस. सो दिस इज द केस ऑफ ऍसिडिक बफर. दिस करेक्ट, ऍसिडिक बफर तयार करतं. हा पण क्वेश्चन जेई मेन नीटचा. हे दोन्ही पण क्वेश्चन जेई मेन नीटला. जेई मेन नीट वाले बिचारे आपले डायरेक्टली 1:1 मोल रेशो, 2:1 मोल रेशो देतात आणि आपलं काम सोपं करून टाकतात.
पण ते तुम्हाला सांगतो तर पुढे ऍडव्हान्सला काय असतं बघा. थर्ड, HA प्लस NaA, ते काहीतरी वेगळं जर दिलं तरी सुद्धा काय घाबरायची गरज नाही. 2:3 आहे. आता हे बघितलं पाहिजे तर कळतं, मला रिएक्शन पण लिहायची गरज नाहीये. हा, आता रिएक्शन का लिहायची गरज नाही? मी काय म्हटलं होतं, इफ नो कॉमन, काय लिहिलं, नो कॉमन नो कॉमन नो कॉमन आयन इज गिवन देन राईट रिएक्शन म्हटलं होतं मी. मग कॉमन दिलंय ना बाबा, आणि कॉमन दिलाय. आणि दुसरी गोष्ट, मग मोल रेशो काय पण देऊ देत ना, मग तो ऍसिडिक बफरच म्हणणार मी त्याला. त्याचा काय संबंध नाही मोल रेशो आता, कारण सॉल्ट तर ऍसिड बरोबर रिएक्ट नाही करू शकत ना, हा सॉल्ट आहे. हे बघा, हे वीक ऍसिड आहे आणि हा सॉल्ट आहे, आणि मला रिएक्शन लिहायची गरज नाही, कारण ऑलरेडी कॉमन आलाय दोघांच्या मध्ये. आणि सॉल्ट आणि ऍसिडचा किती रेशो घ्या, 2:3 घ्या, 1:5 घ्या, काहीतरी घ्या, पण ऍसिडिक बफरच आहे. चला, हा पण जे मी नीटचा क्वेश्चन झाला. चौथा क्वेश्चन, HCN प्लस KOH 3:2 मोल रेशो. बर, जरा फाईल मध्ये सेव्ह करून ठेवतो, एवढं सगळं केलं आणि परत काहीतरी गोंधळ व्हायचा. हा, काय डोकं लावलं लागतं तिथं, पण नुसतं शिकून चालत नाही. पॅन्डेमिक भरपूर गोष्टी शिकल्यात आपल्याला. ओके, HCN प्लस KOH 3:2 मोल रेशो. मग कॉमन नाही, रिएक्शन लिहा. HCN प्लस KOH, बेस और एसिड एक दूसरे का जानी दुश्मन, हमेशा वाटर बनाता है, H and OH, H2. आणि पोटॅशियम सायनाइड, चला लिहा 3:2, दोघांचा रेशो 1:1 आहे, तर लिमिटिंग रिएक्टंट ऑटोमॅटिकली KOH होणार ना. मग हे सुरुवातीला हे दोघे तयार होत नाहीत, KCN. मग जेवढा लिमिटिंग तेवढाच KCN तयार झाला, सॉल्ट. बर, आता दोघांचा 1:1 म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर एक रिएक्ट झाला, सॉरी 2 रिएक्ट झाला, तो संपून गेला, तर 3 मधनं 2 काढा, राहिले किती शिल्लक? 1 राहिला बघा. आता वीक ऍसिड राहिला आणि त्याचा सॉल्ट राहिला, तर हे पुन्हा केस ऍसिडिक बफरची. ओके, आता हे सगळे जेई मेनचे वगैरे क्वेश्चन्स, नीट आणि जेई मेन दोघांना पण असेच विचारतात. चला, आता थोडे ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन बघूयात आपण. 4 क्वेश्चन मी सॉल्व्ह केले, आता ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन बघूयात काय असतात. ऍडव्हान्स लेवलच्या क्वेश्चन मध्ये जरा काहीतरी कलाकारी करणार. ते CH3CONA प्लस HCl, दोघांचा रेशो 5:2. आता तुम्ही म्हणणार सर यात तर आम्हाला ऍसिड दिसतंय, बेस कुठं आहे? हे प्रॉब्लेम येतो ना मग जी ऍडव्हान्सला अभ्यास करताना. काही नाही, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, ते पण सिंपल असतात, फक्त ते थोडंसं व्यवस्थित तुम्हाला डेप्थ मध्ये इन डेप्थ अनालिसिस करून अभ्यास करायला लागतो, एवढंच आहे, दुसरं काही नाही. तुमचा वेळ घालवतात जे ऍडव्हान्स वाले कॅल्क्युलेशन मध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे अडकून ठेवतात. जे मेन नीट वाले बिचार आपल्याला कुठे अडकून ठेवत नाही. प्लेन अभ्यास ज्यानं प्रामाणिकपणे अभ्यास केलाय त्याला डायरेक्टली जे मेनला 300 प्लस, नीटला 600 प्लस आरामशीर मार्क पडतात. फक्त ऍडव्हान्सला कसं होतं, कॉम्पिटिशन फार जास्त असते, त्यामुळे त्यांचं पण काय पर्याय नाही ना त्यांना पण क्वेश्चन फिरून टाकल्याशिवाय. आणि त्यांना फक्त भारतातलं क्रीमच घ्यायची असतं IIT मध्ये, तर मग कसं करणार? मग चाळणी लावायला पाहिजे ना, स्क्रीनिंग करायला पाहिजे. बरं, असो, आपण या क्वेश्चनला परत येऊया. कॉमन आहे का? तर नाही, माझा रोल तोच आहे. कुठली परीक्षा सुंदर रोल तेच. रिएक्शन लिहा. काय रिएक्शन वगैरे लिहिल्याशिवाय कळत नाही ना पुढे काय करणार आहे आपण. ओके, आता पहिली गोष्ट एक तर कंपल्सरी मला कळतंय की हा ऍसिड आहे, हा ऍसिड आहे. ओके, हा ऍसिड आहे. आता मग ह्याला मी बेस म्हणणार. का म्हणणार बाबा बेस? तर ह्याच्या मागचे कारण आहे, कारण हे ऍक्विस सोल्युशन आहे, आणि मला माहिती आहे की हा जो सॉल्ट पाण्यामध्ये गेला की त्याच्यामधला हा जो आयन आहे ना CH3CO- हा पाण्यासोबत रिएक्ट करतो आणि पाण्यामधून उचलतो H+ ला.
आणि H प्लसला उचलून तयार करतो CH ते COH आणि प्लस OH मायनस. म्हणजे याचा अर्थ हा आहे ना बेसिक. कसं काय बेसिक? OH म्हणजे सॉल्ट हायड्रोलिसिस केलं ना आपण, तर हा सॉल्ट बेसिक आहे ना ऍक्च्युली, म्हणून त्याच्या साईडला ऍसिड आहे. हे मग तुमचं झोपेत आहे का जागा आहे हे जे ऍडव्हान्स चेक करतो बघा. पूर्वी वगैरे अभ्यास केला का सगळा वगैरे, असं जे ऍडव्हान्स अभ्यास करतो सगळं मिक्स करून टाकतो. सॉल्ट हायड्रोलिसिस लाईन बफर म्हणून मिक्स करून टाकलं, काही हरकत नाही. सिंपल लॉजिक आहे. CH3CO मायनस हा एक बेसिक पार्ट आहे मायनस, आणि हा प्लस पार्ट आहे. हा HCl मध्ये H प्लस आहे, क्लोरीन मायनस आहे. प्लस मायनस एक्सचेंज करून टाका, संपला विषय. आयोनिक रिएक्शन्स असतात त्या. मग CH3CO H आणि प्लस NaCl. ऍसिड बघा, एवढं तर कळतंय ऍसिड बेस एकत्र सॉल्ट तर तयार होणार आहे. मग सॉल्ट तर करा, मग नंतर काय राहतं जोडा. ओके, हा पण थांबा, ऍसिडिक बफर आहे का ते आपण चेक करूयात. ह्याचा मोल रेशो आहे, ह्याचा 5 आहे, त्याची मोल्स 2 आहेत. इनिशियली हे काय तयार होणार नाही. ह्या दोघांचा रेशो 1:1 आहे, म्हणजे 2:1 5:1. म्हणजे हा रेशो छोटा आहे, म्हणजे हा लिमिटिंग रिएक्टंट. जेवढा लिमिटिंग रिएक्टंट असेल तेवढा सॉल्ट तयार होतो 2. हा सगळा संपला. 5 पैकी 2 गेले, राहिले 3. कारण 1:1 आहे ना, एकाला एक झालं तर हा 2 रिएक्ट झाला की हा पण 2 होणार ना, मग 3. ओके, मग काय झालं की सगळं काम आपलं. हे काय आला की हा सॉल्ट आला, सॉल्ट, आणि इकडे आला ऍसिड, आपला वीक ऍसिड. आतापर्यंत नाही, तुम्ही काय म्हणणार की सरांनी शिकवलंय की पहिल्यांदाच वीक ऍसिड पाहिजे नंतर सॉल्ट पाहिजे, पहिल्यांदा वीक ऍसिड पाहिजे नंतर सॉल्ट पाहिजे. अरे असं पाठवून करून अभ्यास करा नसतो बाबांनो. लॉजिकली सायन्स मध्ये अभ्यास लागतोय. मग काय झालं, तेच आलं ना पुन्हा, वीक ऍसिड आणि सॉल्ट. पहिल्यांदा कोणी यायला सांगितले? कुठे आलं चालतंय, सॉल्ट आणि वीक ऍसिड आलं की आलं की माझं हे ऍसिडिक बफरचं एक्झाम्पल आहे ना पुन्हा. हे असे कलाकारी ऍडव्हान्स वालेच करतात, मेन्स वाले आणि नीट वाले आपलं काय करत नाही. ओके, परत समजा दुसरा आहे फॉर्मिक ऍसिड. हे ऑलरेडी कसं करायचं लिमिटिंग वगैरे सगळं शिकवलंय बघा मी. हे 1:1 झालं, हे 2 रिएक्ट झालं, तर हा पण 2 रिएक्ट होणार, पण दिलाय 5 ना, कारण 2:2 म्हणजे 1:1च ना. 5 पैकी 2 गेलं, राहिलं 3 शिल्लक. हे शिल्लक राहिलेलं असतं. असं होतं. चला, आता फॉर्मिक ऍसिड आलं, बेरियम हायड्रॉक्साईड आलं माझं. समजा तुम्हाला दिलंय 200 ml फॉर्मिक ऍसिड, 0.2 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिले, 50 ml दिलाय आणि 0.1 मोलर कॉन्सन्ट्रेशन दिले. ओके, बरं, पुन्हा आता दोघांच्या मध्ये काही कॉमन आहे का? तर नाही आहे बाबा, कॉमन काही नाही. रिएक्शन लिख, HCOH प्लस बेरियम हायड्रॉक्साईड U⁻². आता मोल्स कशी काढायची माहिती आहेत ना, मिली मोल्स. 0.2 मल्टीप्लाय बाय 200, 40 आले वाटतं. ओके, काय फरक पडत नाही, 40 घ्यायचं. 50 × 0.1 5 मोल्स घेतलेत. ओके, आता मुलं म्हणतात की सर आता ही रिएक्शन कशी करायची मी, कारण इथे तर मला एकच हायड्रोजन दिसतोय, 2 OH दिसत आहेत. मग काय नाही, ह्या 2 इकडे मल्टिप्लाय करा. क्रिसक्रॉस व्हॅलन्सी शाळेमध्ये करायचो नाही का आपण? OH वरती मायनस चार्ज असतो, H वरती प्लस चार्ज असतो. हे 2 आहे ना, हे 2 ला इकडे घे की. आणि बेरियमची व्हॅलन्सी पण 2 आहे. मग बेरियमला हा जोडून टाका फॉर्मॅटचा पार्ट, आणि H जोडून टाका OH, कारण वॉटर तयार करायला पाहिजे ना. ऍसिड बेस आलं की हा बेस आहे आणि हे ऍसिड आहे. 2 वॉटर तयार झाले. 2 वॉटर म्हणजे 2 HOH ना, 2 H आणि 2 OH म्हणजे वॉटर ना. मग बेरियमला 2 फॉर्मॅटचे आयन जोडून टाका, असं. जर तुम्हाला हे असं लिहिणं कॉम्प्युटरेशन जर अवघड वाटत असेल ना, तर याचा एक सोपा मार्ग सांगतो मी. हे 2 गुणा वगैरे सगळं बघा, असं जर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, अगरचं पेपर टेन्शन आणि वरती कोण करणार, मग त्याला एक दुसरा शॉर्टकट ट्रिक सांगतो माझी. मग थोडंसं ऍडव्हान्स लेवलला आहे, पण ते ट्रिक आहे.
ट्रिक वापरलं तर आपलं काम अगदी सोपं. कारण कुठलीही ऍसिड बेस रिएक्शन म्हणजे H+ आणि OH मध्ये एक्सचेंज. मग मला माहिती आहे की फॉर्मिक ऍसिड मला H+ देणार आहे ना, मग तो H+ आणि हा राहिलेला पार्ट त्याचा. आता बेरियम हायड्रोक्साईड मध्ये बेरियम सगळा काढून टाका, फक्त OH- लिहा. ही ट्रिक आहे, सांगतो आता मी. तुम्ही म्हणा सर अशी रिएक्शन लिहिली बेरियमला विसरून, नंतर नोट्स वगैरे बघून घ्या तुम्ही. OH- करा. मग आता तर कळते का नाही की H आणि OH ला काढलं की वॉटर बनतोय. आणि मला ऍसिडिक बफर काढण्यासाठी कॉन्जुगेट बेस पण चालतोच ना, तो सॉल्ट मधून येतो ना तो कॉन्जुगेट बेस. हे काय आला की कॉन्जुगेट बेस, आणि हे आपलं वीक ऍसिड, तरी सुद्धा ऍसिडिक बफर होऊ शकतं ना. मग ही अशी रिएक्शन लिहा. हा, आता मग कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर ऍसिडिक बफर आहे का नाही कसं करणार. मग आता याचे मोल्स काढा. 0.2 × 240 मिलीमोल्स एच व्हॅल्यू आली. हा, आता OH- कॉन्सन्ट्रेशन लिहायचं. आता गंमत सांगतो, हे जे तुम्हाला मोल्स काढणार ना तुम्ही, ते पूर्ण बेरियम हायड्रोक्साईडचे काढायचे. म्हणजे कसं, 50 × 0.15 मोल्स 5 मिलीमोल्स हे बेरियम हायड्रोक्साईडचे, पण OH चे त्याच्या डबल असतील ना, कारण जेवढा बेरियम हायड्रोक्साईड असेल त्याच्या डबल काय तयार होतो, OH- तयार होतो ना रे बाबा. जर बेरियम हायड्रोक्साईडचे 5 मिलीमोल्स आलेत तर याचे 10 येणार, डबल होणार. कारण 15 × 0.1 म्हणजे 5, तर याची डबल येणार, 10 आले बघा. 10 आलेत. मग मला सांगा, ह्या दोघांचा रेशो किती आहे बाबा, 1:1 आहे. लिमिटिंग रिएक्टंट शोधा, 10/1 40/1, तर हा लिमिटिंग झाला. मग हे दोघं 1:1 रिॲक्ट करतात, तर हे पण रिॲक्ट करणार 10:10. मग 40 पैकी 10 गेले, राहिले किती शिल्लक, 30. कोणाची, फॉर्मिक ऍसिडची. हा सगळा संपला. आणि जेवढा लिमिटिंग असतो तेवढा सॉल्ट तयार होतो, म्हणजे कॉन्जुगेट बेस तयार झाला. कॉन्जुगेट बेस तयार झाला आपला 10. मग आता आलं की नाही बघा, कॉन्जुगेट बेस आणि त्याचा वीक ऍसिड शिल्लक राहिला, दोघं पण. हे पण चालतं ना ऍसिडिक बफरला. मी कुठं असं कुठं म्हटलं की प्रत्येक सॉल्टच पाहिजे म्हणून. तुमचं उलट काम सोपं केलंय. ते 2 गुणा इकडे ते करा, काहीतरी विचित्र वाटलं म्हणून म्हटलं ट्रिक वापरा मग तुम्ही. सो दिस इज ऍसिडिक बफर नाव अगेन. दिस इज अगेन ऍसिडिक बफर. नेक्स्ट, हा पण ऍडव्हान्स क्वेश्चन आहे, जे ऍडव्हान्सचा. 7वा, H2S + S-2. त्या दोघांचा मोल रेशो दिलाय 2:1 मोल रेशो. आता तुम्ही म्हणण्यासाठी काय वेगळं दिसतंय आम्हाला, हे H2 चा हा कॉन्जुगेट बेस आहे का, तर नाहीये. ऍक्च्युली H2 चा एका स्टेप मध्ये ब्रेक होत नाही ना. जर एका स्टेप मध्ये ब्रेक झाला की हा कॉन्जुगेट बेस म्हटलं असतं मी, पण एका स्टेप मध्ये नाही ब्रेक होत H2S, तर हा कॉन्जुगेट नाही त्याचा. H2S चा कॉन्जुगेट HS-, S-2 हा HS- चा कॉन्जुगेट बेस आहे, एम्फोटेरिक्स आहे तो. मग तुम्ही काय करा, मग दोघांची पर्यंत रिएक्शन करा. मग रिएक्शन केल्यानंतर एवढं मात्र कळते, ह्या सगळ्या आयनिक इक्विलिब्रियमची रिएक्शन आयन एक्सचेंज रिएक्शन असतात. तर काय करा, एक तर काम आहे, सल्फरवरती -चार्ज येतं, मग सल्फर एकत्र येऊ शकणार नाही, तर प्लस- एक्सचेंज करा. मग हायड्रीवरती प्लस चार्ज आहे, हा सल्फर जोडायचं, म्हणजे तयार होणार 2HS-. चार्ज तेवढा राहायला पाहिजे ना शेवटी. बघा इथं -2 आला, इथं 2 × -1 -2 आला. हे असं करायचं, हायड्रोजन सल्फरला जोडून टाका आणि एम्फोटेरिक आयन करून टाका सर. डोक्याला ताप नाही काहीच त्याला. तर H2S चा हा आता कॉन्जुगेट बेस आहे बघा पहिल्या स्टेपला. आता H2S हे वीक ऍसिड आहे ना, आता हे कळलं पाहिजे. हा पण ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे बघा, कसं विचारलं त्यांनी. S-2 हा नाही कॉन्जुगेट बेस बाबा. H2 चा कॉन्जुगेट बेस HS- पहिल्या स्टेपला. म्हणून मी असं केलंय. जर तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही असं केलं दोघांना जोडून, तर हे कॉन्जुगेट बेस हवा होता ना मला.
हा, आता पुढची स्टेप, या दोघांची मोल्स, लिमिटिंग तर S-2 दिसतोय मला, तो संपला, तो संपून हा तयार झाला 2 मोलचा, 1 नाही 2 मोल, ते डबल आहे ना, एकाला 2 येते, म्हणजे हा जेवढा रिएक्ट करेल ना त्याने डबल हा तयार होतो ना, म्हणजे एकाला 2, हे दोघं एकाला एक आहेत, एकाला एक तर 2 पैकी एक गेला, राहिला एक शिल्लक, राहिला काय शिल्लक, आता वीक ऍसिड राहिला शिल्लक, हा पण त्याचा कॉन्जुगेट बेस राहिला शिल्लक. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऍसिडिक बफर देन. आणि शेवटचं एक्झाम्पल ऍसिडिक बफर ओळखण्याचं, ते पण ऍडव्हान्सच क्वेश्चन आहे, तो पण शेवटचे 4 सगळे ऍडव्हान्सचे क्वेश्चन्स आहेत. H3PO4 प्लस NaOH, मग त्याच्यामध्ये समजा तुम्हाला दिलं 200 ml, 0.5 मोलर, आणि याच्यामध्ये दिलं 250 ml, 0.5 मोलर. ह्याला फाइंड करा, का केले मी सांगतो, त्याचं कारण आहे त्याच्या माग. ओके चला, आता कॉमन काय नाही, रिएक्शन लिहि बाबा. तर एकदा अजून एकदा डोक्याला ताप नको, सेव्ह करून घेतो फाईल. H3PO4 NaOH. आता ही रिएक्शन बाळांनो, आता इथं ऍसिडिक बफर सोल्युशन जे आहेत ना, ते तयार होणार का नाही होणार हे तुम्हाला एका स्टेप मध्ये नाही कळणार. एक काम करूयात बघा, आता तुम्हाला H3PO4 चे मोल्स किती दिलेत, टू 200 into 0.5 म्हणजे 100 मिलीमोल्स. H व्हॅल्यू दिली, बीच व्हॅल्यू किती बाबा, 500 into 0.5 250 मिलीमोल्स. पहिला सॉल्ट कसा करायचा मग शिकवले बघा, एक हायड्रोजन रिप्लेस करा, म्हणजे NaH2PO4 आणि वॉटर तयार करा, ते HOH होतं. बर, आता हे इकडे कॅन्सल झालं. आता दोघांपैकी लिमिटिंग रिएजंट आपण जर काढला या ठिकाणी, तर ऍसिड सगळं संपलं बघा. सगळं ऍसिड संपलं, मग दोघांचा रेशो 1:1 आहे. मग 100 गेलं, म्हणजे 250 मधनं 100 गेलं तर राहिलं किती, हा 150 राहिला सोडियम हायड्रोक्साईड, अजून सोडियम हायड्रोक्साईड शिल्लक आहे. आणि लिमिटिंग ठरवतो सॉल्टला, आता लिमिटिंग इथे ऍसिड आहे, मग 100ला 100 इकडे आलं. आता झाली अडचण, हे ऍसिडिक बफर आहे का नाही. आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही म्हटलं होतं ना की बफर सोल्युशन साठी ऍसिड आणि बेसचे मोल्स इक्वल नको, मग इक्वल नाही म्हणजे बफर म्हणू कायला नाही. ऍसिड कुठे शिल्लक आहे तुमच्याकडे फक्त सॉल्ट आणि बेस आहे, हे अजून ऍसिडिक बफर नाहीये. मग आता मला अजून पुढच्या स्टेपला रिएक्शन करायला लागेल, आणि हे सॉल्ट ऍक्च्युअली रिप्रेझेंट करते ऍसिडला. तुम्ही म्हणता सर कसं काय ऍसिडला रिप्रेझेंट करते, तर हा आहे ना बाबा अँपोट्रिक आयॉन, हा ऍसिडचाच पार्ट आहे. म्हणजे हिथनं ऍसिड जर काय झाला ना, तो इकडे लपलाय बघा, तो शोधा लागतो. मग पुढच्या स्टेपला ऍसिडच घेतलंय मी, पुन्हा बेस शिल्लक आहे ना माझा. परत ह्याचे मोल 100, ह्याचे मोल 150. आता सोडियम जोडा, एक हायड्रोजन काढा, Na2PO4. असं का करतो रे बाबा, एक हायड्रोजन काढा म्हटलं, 2 हायड्रोजन काढलास का. Na2H PO4 आणि वॉटर करा, तो कुठला काढलेला हायड्रोजन गेला OH कडं, हे इकडे गेलं. दोघांनी लिमिटिंग कोण आहे, लिमिटिंग आहे हा सॉल्ट, पुन्हा तो संपला.
तर 1:1 आहे. तर हा एक संपला की हा एक संपतो, म्हणजे 100 संपला की 100 संपणार, म्हणजे हे सोडियम हायड्रॉक्साईडला 50. लिमिटिंग ठरवतो सॉल्ट किती राहणार, मग हे 100 आलं. आता बाबा हे परत ऍसिडिक बफर आहे का, तर नाही. ऍसिडिक कुठं आला अजून बफर, काय ऍसिड शिल्लक राहत नाही, सॉल्ट राहते सगळं आणि बेस राहतोय. हा सॉल्ट पुन्हा पुढे गेला. आता हे परत ऍसिडचा आहे, तुम्ही म्हणजे परत कसं काय ऍसिड म्हणणार, अरे बाबा आहे ना एम्फोटेरिक पार्ट ऍसिडचा. मग ते Na2HPO4 प्लस NaOH गिव्ह राईज टू अजून एक हायड्रोजन काढ बाबा फायनली, Na3PO4 प्लस वॉटर. किती सोडियम हायड्रॉक्साईड शिल्लक होतं, 50. वन सेकंड होल्ड करा रे, स्क्रीन हे झाली वाटतं परत झूमची. बरं झालं मागाशी पीडीएफ सेव्ह केली मी सगळं ते. झूम वाला पॅटर्न आहे तो दाखवतो रे. 2 मिनिट बाहेर होल्ड करा, ते बफर होतंय. आणि तुमचं तुम्ही सोडून बघू शकता, हे 50 आहे सोडियम हायड्रॉक्साईड, आता हे 100 आहे. आता सोडियम हायड्रॉक्साईड लिमिटिंग झाला बघा फायनली. आणि फायनली जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड लिमिटिंग होईल ना, त्यामुळे तुमची फायनल केस त्या ठिकाणी येईल. तुम्हाला स्क्रीन दिसते का रे, बघा रे आता बफर व्हायला तरी स्क्रीन दिसते का? Can you see the screen?